पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी च नाम पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। आयलेले सगळवगच आत्मीय असले स्वागत। प्रथमतः आज आमगेले श्रीमठा भितरे सुंदर असले सांजेचे संदर्भ तरी गमक वाचन कार्यक्रम अद्भुत आम्ही ठेवून दिला असता। आमगेले चिकमंगळूरचे समाजाची अत्यंत प्रामाणिक असले अत्यंत श्रेष्ठ विचारधारेचे व्यक्ती असले साहित्य सेवेत घेणं साहित्याबद्दल अत्यंत विशिष्ट असले अभिमान अशीत असले श्रीयुत रामसुब्राय शेठ हिने तिंगल्याजी गमक वाचन ते बी कोंकणी भितरीच प्रथम जमून श्रीदेवीले सानिध्य भितर सांगत चाललं असं साखण का विचारले की ते आदिमान करता असच की म्हणून ना स्वामीजी इतले दिवसपर्यंत कन्नडा भितर आपण करता आशिल्लो कन्नडा भितरीची पद्य जोडला चिंता जाले हे पटी कोंकणीचे पद्य कोंकणी भितरी व्याख्यान म्हणून ऐकले भितरी मस्त संतोष आले ते बीची देवी सानिध्य भितरी पयली जावका हांगतनेची नंतर मुखार कार्यक्रम करता म्हणटा कितें एक मनोभिलाश आसा ते खंडीत जनांची स्तुत्यार्जन आसा अशें आमगेन सुंदर जातलो कार्यक्रम तेंचेर दिलो आसा तेजे बरोबर विवरण तेंगे कांय कमी पडलें आमी दिला तेंकां कित्याक म्हळ्यार स घंटेक सुरवात जावची तेंगेले जाल्यार आज गणपत सोडचे गडबडे भितर आमगेले मठ वैदिक लोक बी हांगा बसूंक जाय नाशिल्ले तरी थोडे वेळ आमकां सुरवात करचेक विशेशाचो संदेश दिले अशें वेळ आमकां सुरवात केले नंतर गडबडीक पुजेचे अशें आमगे न्हू थोडे विवरण करचे त्रास तरी कितके आमकां दिसता मना भितर तेंगेलें विवरण आयकतना आमकां कळ्ळें जाल्यार बेची विशेश नैतीक मौल्य जर आमगे तसलें विवरण तेणी केल्लें आसा अशें आमगे न्हू ती अभिनंदन सांगता आसाची तेजे बरोबर आमगेले हास्य कट्टाचे समाजाचे अद्भुत असले एक श्रेष्ठ साहित्य कोंकणी भाशे बद्दल विशेष अभिमान यक्षगान भितरी विशेष कसले प्रावीण्य ते कला कौशल्य हे सगळे कसले आमले विश्वनाथ शेठ विश्वनाथ मामा तिने बी आजी हे गमक वाचना भितरी वाचन केलं तिने पद्य वाचन केलं तिने कोंकणीचे पद्य वाचन रामायणा भितरी विशेष कसले कोंकणीन पुराचे रामायण कितें आसा वाल्मिकी रामायण कोंकणीन तर्जम केलं तिने पुराचे भाषांतर करगेन गद्य रुपाचेर पद्य रुपाचेर ते एक व्याख्यान केल्लें आसा सुंदर कसली तेणी शैली आमी तेजी अनेक कार्यक्रम आयकले तेंगेले जाल्यार आयचे कंठ आयकून आमकां अत्यंत आश्चर्य जालें तेंगेले कित्याक म्हण जाल्यार सहज आमकां दिसता आशिल्लें भागवत कोण बसून पद्य वाचन करता आसा म्हण तसले एक अद्भुत कंठश्री तिणें कार्यक्रम दिल्लो आसा श्रीमठा वंशी अत्यंत विशेष अभिमान साहित्य सेवे बद्दल विशेष तिंका अर्पण केलें तसले एक विशेष व्यक्ती तिने बी आज कार्यक्रमात भाग घेतला आसा सेवा रुपाचे तिथे कार्यक्रम दिला आसा त्या कार्यक्रमात देवी संतुष्ट हो ते दोन्ही महान पुरुषाचो अनुग्रह करो म्हणून प्रार्थना करता आज आमगेले जेवणेच्या कार्यक्रमात आरंभ करता आसा सुंद उपसुंद म्हणजे दोग लोक राक्षस सुंद आणि उपसुंद सुंद म्हणालो व्हडलो भाव उपसुंद म्हळ्यार धाकटो भाव सुंद लागीं उरता आसलो केन्नाच ताका उपसुंद म्हणना उप म्हळ्यार लागीं उरता आसलो सुंद सुंद लागीं उरता आसलो उपसुंद तेका सुंदर भाव तवटेचेर दोगो लोक राक्षस केन्ना राक्षसाक लागले जन्म आयले न्ही राक्षस सहज आसले बुद्धी तिंगे भितर निर्माण जाले तिंका दिसले आमी अयय जावका आम्ही विशेष शक्ती संपादन करणे न्हू आमगे मनमानी करता म्हणजे एक महत्वाचे कसले दुर्विचार तिने भितर प्राप्त केले अशें आमगे न्हू ते दोगुलोक भाव परब्रह्माक तपास करूं बसलेची तेंगेले तपाक प्रभावाक परब्रह्माने अनुग्रह करचे पडले परब्रह्मने करता आसा भक्तानो तुम कित वर जावका म्हण सहज आता राक्षसाला बुद्धी कितें आमी केन्ना नाश जावचे ना म्हण सहज ते दुष्ट प्रवृत्ती अहंकार प्रवृत्ती केन्ना विचार कितें आमी केन्ना त्रास जावचे ना आमी केन्ना नाश जावचे ना म्हण विचारचे तें ते केन्ना खायम उरूंक शकत ना म्हणजे विधी लिखीत ते विधी नियम ते अशें न्हू
तिने विचारले आम्ही अमर देवकाची म्हणून. त्याने परमात्मा हसलो, तुम्ही जन्मा येईन द्याला अमर कशा येऊ शकताची? जन्मा कोण येईल ना तो अमर जाऊ शकता. जन्म आल्यानंतर अमर येऊ शकत ना तुम्ही, दुसरी कितीतरी मागे या म्हणून. त्यांना हे दोघलोक भावाने बुद्धिवंत किती प्रयोग केले. त्यांनी सांगले भगवान जर आमक बनाने तसलेली आम्ही 2 लाखांनी मी आमक बनाने येऊ का? आम्ही 2 लाखांनी माहिती आम्ही मोरका विना हा आणि दुसऱ्या मी आमका बनाने विचार केली. सुंदर तसले वर बाकी पुढे या तिने 2 लोक भाव तिने झगड करणे मोर तुम्हाला त्यांचं असतं ना असलं वर त्यांनी मागले. परमात्मा तथास्तु म्हणले. परमात्मा गेलो त्याने हिंदी कितला आनंद. 2 लाखांनी निर्णय केले मागचं म्हणा तूक करतं तूक म्हणा माग करतं आरामशीर जीवन करूया आम्ही. कोणाच्या का पोचिया कोणाच्या का लुटिया आरामशीर मजाशीर उरिया म्हणून सांगे नो. 2 लाखांनी धंद सुरुवात करतीने हाला हलकन सोडले. स्वर्गा भितर गेल्याची पाताळा भितर गेल्याची मर्त लोका भितरी तिंग उपटळीची जास्त गेले. सहन करू का जामना प्रसंग निर्माण झाले. त्याने किती करते सगळे देवत लोक परमात्मा गेल्याची. शेवटी ब्रह्मा सांगले ब्रह्मन तुम्ही किती तिंक वर्दी आल्याची आता पुढे इतके मधोन्मत आल्याची आम्ही तर कापडे वशिना. तिने मान घेऊत ना 2 लोक भाव तिने आता किती करते. तिंग कसलं दूध दाश दिंगेनो तिंग झगड हाड्यामुळे शक्य ना. ते दूध दिल्या ती म्हणतो घेता बरं ऐकून घेणं. जागी दिली जमीन म्हणतो घेताची अधिकार दिला अधिकार म्हणतो घेताची चिक कशी कल्याची मारू शक्यत ना. ते झगडी जाऊत ना किती कर केले. ब्रह्मान विचार करत खैनी जीवन मनुष्य म्हणतो घेण्यास एक वस्तू झालेली ते बाईल मात्र त्या मनुष्य म्हणतो घेऊचे त्यांना इष्ट करत आधी कालच किती की पहिली काळाची कहाणी आहे अशी तरी ते इष्ट करतना म्हणून मनुष्याचा परमात्मा विचार करले नो. परमात्माने अद्भुत एक सृष्टी करते नवीन बाळा एक सृष्टी करते निर्माण करते परमात्माने. झालेली परमात्माने पृथ्वी भितरे अनेक इथले सौंदर्य निर्माण केंद्र झाले. सौंदर्यवती आता स्त्री लोक अशांकित कर देतात. नैवेद्य निर्माण करत असलेली ते नैवेद्य सृष्टी करू जावं म्हणून सांगे नो. ते परब्रह्माने प्रत्येक सौंदर्य वस्तूचे एक किलात असले सौंदर्य स्वीकार करते. ते सगळे किलात वस्तू सौंदर्य स्वीकार करून नो तिला भीतर उत्तम जात असते. तिलोत्तमे म्हणजे एक सुंदर अस्ती निर्माण केले. अर्थात सगळे सौंदर्याचे तिलाचे अंश घेणे नो तुमचं उत्तम रूप घालत असते की ते रूप असा त्याला तिलोत्तमे म्हणजे नाव दिले. त्या तिलोत्तमेक हे 2 भाव असले कंठांडिले. हे तिलोत्तमे तिकडे हाव भाव वैया करताची येता आशिले. 2 लोकांनी पळली की त्याने सहज जात असले आकर्षणेक 2 लोक भावाची येईल गेल्याची. त्यांना वडील भाव दिसले हे मागतं योग्य असा ह्या काही लगीन जावं का हे मागतं जावं कशी वस्तू म्हणून त्यांना पडले की त्यांना भाव उचलून दिल हात पहिल धरलं. त्यांना अन्न सांगता असा वडील भाव सांगता सुंदर सांगता असा हे हाई पहिल पडले झाले असे हे मागतं जावं का म्हणून. त्यांना भाव सांगता असा हाई ह्या पहिला आपडीला हे मागतं जावं का म्हणून. त्यांना 2 लोक काहीतरी वादविवाद सुरुवात झाले. वादविवाद सुरुवात झालताना तो तिगिले सांगता हिगिले सांगता एक निर्णय येताना आता किती करते 2 लोक भावाभितरी एक समज निर्माण झाले. त्याने 2 लोकांना विचार केले आम्ही एक काम केले हे चली का विचारूया तू पण आला की म्हणून. त्याने काही परत प्रश्न नाही म्हणून सांगे नो 2 लोक भाव आयल्याची ह्याची लेखन विचारता असायची आम्ही 2 लोक भाव हा वडला भाव किंवा धाकल भाव तू पण आला आता सांगी म्हणून. त्याने परत संदर्भ कठीण जाता गेले. परमात्मा संकेत हे चल्ली पावले परत हे चल्ली सांगले तुम्ही 2 लोकांची रूपाने करून दिसताची सौंदर्याने बी करून दिसताची तुम्ही गेले अद्भुत जात असले वर्णने हांव व्यत्यास पडीचे माहिती जाताना अशांगेची हांव विचारता असता तुम्ही जर कोण बलिष्ठ की ते हांव लग्न जाता म्हणून. तुम्ही जर कोण बलिष्ठ ते हांव लग्न जाता
तर बलिष्ठ पण दाखवत कशी हात अशी दाखवायची आहेत तेवढीची तसलं बलिष्ठ पण नाही ते पुरत मसल्स फुगोल दाखवत नाही ते बलिष्ठ पण अशांगेनो दोघं भावाक हा बलिष्ठ म्हणून सांगेनो झगडी करता निमित्त झगडी सुरुवात केली युद्धा भितर इतलं घनघोर युद्धाचा क्रिकेट सांगलेली अस्त्र शस्त्र प्रहांड्याची दोघं लोकची वेगळे युद्धकडे सुरू झाले शरीरातून रक्त पुरा बडा 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 दोघं भावाच्या रंगातून गळटा असा त्यांना एका भावाने घराघरा घर पडून गेलो अनेक भाव मारले मांगेनो तो आता ते चली मागेले आपण शक्तिशाली म्हणून सांगेन ते चलीला वरच्या उठलो त्याने तो पळाव तसले भाव मोठ्या स्थिती भितर असा उठत तसले जमना सगळीकडे त्या चली कंटे गेल्यावर पळोवंक गेलो एक सहन जाल ना सिक्स्थ सेन्स म्हणतात त्याका त्या सावने शक्ती काम करता म्हणून शक्ती भितर त्या टायमार त्या संदर्भात तक्षण उठन तिथे गर काढलो त्या भावा बडा थट्टे मारलो ह्यो बी पडलो तो बी पडलो दोघं लोक खलास अशी अंगेनो जगताक अत्यंत कंटकप्राय जात असते दोघं लोक राक्षस लोकची निर्माण केल्याची म्हणजे कथानक पुराणा भितर पळयताची ते कारण कितें आकर्षण आम्ही म्हणतात प्राचीन लोकांना म्हणते असं हेण्णू हन्नू मण्णू म्हणून सांगे प्राचीन लोकाले एक भाष ते नु 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 येऊ का म्हणून सांगे न्हू प्रायशः हांग हेण्णू म्हणजे चिवकी म्हणजे आता वस्तुतः कित्याक हे दादले अंकल तसले पुरा वाडी की पुराचे की ते नाट नटोटा असं ते दादले अंकल तसले अशा मी ती हेण्णू म्हण घातली कित्याक म्हणे बायला तिथं स्वातंत्र्य नाशिल्लें कित्याक आमी प्राचीन लोकांनी आयचे काल त्यांना येवता म्हणून चर्चा अशी दिसता आज कितें स्वातंत्र्य आमी अव्यवस्थित गेल्याची अव्यवस्थित असल्या आमगेली एक जीवनचर्या आसा जी नैतिक म्हणटा कितलें अधपतन जालें आसाची हें अधपतन आमी प्राचीन लोकांनी मन नाशिल्लें त्या संदर्भाचेर अशांनी न्हू तितून स्वातंत्र्य दिलें नाशिल्लें अशांनी दादले न्ही करता पुराय हेण्णू हन्नू मण्णू म्हण बायलांकल आसतली बायल म्हणटा आसलेची गंडू हन्नू मण्णू म्हणटा आसलेची आतां ते दोनूय नाका आमी दोनूय मदलें घेया आकर्षण शरीर आकर्षणे धनाकर्षणे आणि जमीन आकर्षण हे कितें आसा मनुष्याक अधपतन कित्याक व्हरता मनुष्याक संपूर्ण विनाश करचेक अत्यंत विशेष कारण म्हळ्यार हे तीन आकर्षणे शरीर आकर्षण पुरुषाक स्त्री पुरुष आकर्षणे धनाकर्षण तरी विचारचें काम ना पशु पक्षी एक सोड घेवन मनुष्य धनाकर्षण आसताची जमीन आकर्षणे मागील गुड मागील जाग मागील हे म्हणजे आकर्षण आहे पशु पक्षी भितर वेळ असा मनुष्य भितर ते अत्यंत जास्ती असली एक स्थिती पळयता आसा ते माझी भगवान राम परमहंस तेंगेले सुंदर तसले उपन्यासाचे उल्लेख करता उरतसले केन्नाची मनुष्य झगडते कितें करून एक जमीन एखादो झगड करता कितले भाव प्रेमान उडोवची नंतर एक झगडी कशी उरलेली एक वांटे एखादे एक जमनीचे तुकडे एखादे त्याचे काय कितले प्रेम असले विची ते प्रेम नाशांक वता दोघं लोकां भितर द्वंद्व निर्माण जाता म्हणून त्या खातीर सुंदरपणे सांगता ती परमात्माने हास्य कमी कित्याक म्हळ्यार परमात्माक केन्नाची हे संसार पडोवंक घेवन बोट हाडून घेवपाची येता उरता जेन्ना हे संसार थोडे विचित्र पळोवन ते हास येता ते दोन संदर्भ परमात्मा हासता तें त्या खातीर संदर्भ भितर म्हणजे सांगता सुंदरपणे सांगताची भाव भाव वांटी करून घेताची जे म्हणे तुकडे तिने आता भात करून घेवता जे भात कर कशी उरलेली एक इंचवी त्याके जास्त होते ना ह्याके जास्त होते ना म्हणून सांगेन मग ते करेक्ट दोड दवर घेन जे म्हणे विभाग करताचे वांटी करताचे त्यानं परमात्मा असतं काही हे संपूर्ण विश्व मागेले हे गाडव लोक तीन तीन जमनी करता झगड करून घेता असा पडे वांटे करून घेता असा पडे म्हणून परमात्मा एक सेकंड करता हस्त काय खंडित नाही हे सगळे ते गेले असले बेची आम्ही आम गेले म्हणून सांगेन याची बी अवरा जाता की तुझं गुण नाम गेले हा वच्चे नाही एक फूट जास्त घे तो वच खा तिथलं उदार येतं इकडनं एक इंच तर आम्ही सगळं जीवन यापन करत असले कोर्टा वचून लढत असले एक जागे एका तरी एक 5 जागे एका तरी 25 लक्ष करत असले मूर्खपणा आम्ही करत असत त्या पण वाटणं असतं काही नंतर अनेक संदर्भ पण वाटणं असते एक मनुष्य मोर पडलं उडता त्या कासपिटल्या खातीर उरता
तेन्ना डॉक्टर सांगता पळोवंक गे न्हू कांय भिनाका हें मनुश्य आपूण रक्षण वांचून दिता हांव रक्षण करता म्हणून तेन्ना परमात्मा हांस खंय हांवें एक पाशी घाण गेला ऑलरेडी तूं आनी खंय एक रक्षण करता गाडवा तेन्ना व्हरतलो तो हेका कांय कळटा ह्यो बरी शरीर पळोवंक सांगचे कांय भिनाका रक्ताचें नॉर्मल आसा शुगर ना हेका ब्लड प्रेशर सुमो आसा कांय भिना कांय देंवता आपूण आसता भिनाका म्हणून तो व्हरतलो तो आसता तेन्ना आस खंय आपूण व्हरता आसा तूं कितें म्हणटा आसा का म्हणून अशें परमात्माचे दोन संदर्भ खंय जाल्लेली हांगा पळया मनुष्याले जीवन नाशन जावचें एक आकर्षण म्हणचे जमी म्हणचे पयशे म्हणचे कितें आसा हें कोणाचेर नाश करता दुर्योधन नाशले कित्याक तरी जमनी एका तरी राज्य जावका म्हणून रावण नाशले कोणाक तरी बायलाका तरी स्त्रीका तरी रावण नाशलो आजकाल झगडी भावा भितर झगडी जावंक न्हू भावा भितर मान काडचे पेपर भितर तयार करप थोडे विशय घटना आयकलेली पयशे खातरी लढ न्हू चाक खांग न्हू कोयत खान मरत असले घटना पळयते गेलेली हें सगळें चलचें एक आकर्षण निमित्त शरीर आकर्षणे धन आकर्षणे जमिनाचें आकर्षणे जे आकर्षण मुक्त्या पयले आमच्या जिवना भितर समाधान शांती आमी पावचे शकत ना अशा म्हणची ते परमात्मा आमी प्रार्थना करता भगवन तुवें आमकां ज्ञान दिलें आसा तें ज्ञान केवळ आकर्षण दिकांनी म्हणनाका निराकर्षण जावंक तसलें तुगेले बदल एक आकर्षण येवंक तसलें भावना आमकां दी आकर्षण कितें आमकां प्रापंच वस्तू दिकान आसा हें आकर्शण आमकां हगूर कमी करता वचचें एकदम काण घालना मनीस उरूंक शकत ना एकदम काण घालनाका हगूर कमी करता वचची तुगेले दिकांनी भगवत भक्ती दिकांनी भगवत संकल्प दिकांनी भगवंत ध्यान दिकांनी आकर्षण जास्त करता वचची तेन्ना मुखांतर आमगेले जिवना भितर एक विशेष क्रांती म्हणजे प्रार्थने श्रीदेवी चरणारविंदाक अर्पण करता आज आमगेले कथोपदेशाक विराम घालता आसा इति श्रीमदान स्मृत्याः लोका समस्ता सुखिनो भवन्तु हरि ओम